आम्ही चाललो डीमार्टला आणि बाहेर चालल्यानंतर आमच्या जानूचं फक्त फिरायला भेटते यावरच समाधान असते. तिला दुसऱ्या काही गोष्टीशी मतलब नसतोय. आणि आम्ही पोचलो आणि खाली पार्किंगला गाडी पार्क केली आणि आम्ही लिफ्टनं वरती गेलो. वरती गेलो ना, पहिल्यांदा तुम्हाला आईस्क्रीमचा स्टॉलच दिसणार, कारण त्यांना माहीत असते लहान मुलं हट्ट करणार आणि आईस्क्रीम घेणार तर घेणार. नंतर घेतला स्ट्रोलर आणि त्याच्यात जानूला बसवायचा प्रयत्न केला. तिला पहिल्यांदा बसू वाटलं नाही, पण परत बसली आणि जेव्हा ती फिरवायला लागला अंशुना स्ट्रोलर, त्यावेळेस तिला मजा वाटायला लागली. आणि आतमध्ये गेल्यावर ती एवढी गर्दी होती ना, बोलायचं काम नाही. माणसं काय लुटून पडतात त्या डीमार्टमध्ये मला काही कळत नाही. कारण इथं ज्या वस्तू आपल्याला पाहिजे असतात त्या आपण घेऊ शकतो, पण ज्या वस्तू ज्या कामाच्या नाहीत ना, ते पण माणसं घेतात. आणि आमचा तरी इथं किराणा मालाच्या दुकानात 2000पर्यंत मालाचं बिल होतं, पण इथं डीमार्टला गेल्यानंतर त्याच्या डबलच्या डबलच होतं. आणि कायमच हे आमच्याबरोबर होतं. तरी पण आम्हाला डीमार्टला जायचं असते. आम्ही वर्षातनं 2दाच जातो, काय असं जास्त जात नाही. आम्हाला जावं वाटलं तरच ती पण जातो. आणि इथं आईस्क्रीमचे एवढ्या व्हरायटी बघून अंशू पहिल्यांदा आईस्क्रीम मागायला लागला, कारण त्याला आईस्क्रीम खायला लय आवडतं. पण इकडं जानूचं काहीतरी वेगळंच आहे. तिला फिरायला भेटलं एवढंच बास आहे. आणि चालायला लागलं नाही, काय नाही. आणि एक चॉकलेट घेतलं तिच्या पप्पाने तिला, तेवढ्यातच ती खुश झाली. पण ह्याचा इकडं आळूस चालू होता. ह्याला कधी बाहेर जाऊन त्याला गाडी जी घेतलेली त्याच्यासोबत खेळतोय असं झालं होतं. नंतर ना लिफ्टनं खाली आलो आणि हाय असं सामान आम्ही गाडीमध्ये टाकलं मागच्या सीटवरती, कारण 4 व्हीलर होती त्यामुळं पिशवी न्यायची काही गरजच लागली नाही. आणि नंतर आम्ही निघालो घरी यायला. आणि डीमार्टच्या बाहेर सुद्धा बघा किती गर्दी आहे. जेवढी आतमध्ये गर्दी आहे तेवढीच बाहेर गर्दी आहे. आतमध्ये तर चालायला पण जागा नाही, एवढी गर्दी होती. आम्ही बाहेर गेलो आणि काही न खाताच माघारी आलो, असं कधी होतच नाही. आणि घरी जायला आम्हाला एकतर वेळ झालता, म्हणलं काय तर खाऊन घेऊया, म्हणून आम्ही आलो इथं. तर ह्याचं काय तर भलतंच चालू होतं. ह्याला जेव्हा बाहेर जाईल तेव्हा काही ना काही विषयावरनं रडायचंच असते. पण माझ्या जानूचं बघा किती निवांत बसले. ती म्हणते ही दादा काय असा खोळ्यागत करतोय. नंतर ना यांनी मागवलं फ्रूट सलाड आणि तेच त्यात तिघांनी मिळून खाल्लं, कारण आईस्क्रीम ऑलरेडी आम्ही घेतलं होता फॅमिली पॅक. आणि नंतर माझ्यासाठी घेतलं इथं रगडापुरी. मला जाम भूक लागली होती त्याच्यामुळं पोट भरलं असं काहीतरी मी घेतलं खायला. आणि नंतर आम्ही आलो घरी. आणि मी तिथनं जास्त करून खड्या मसाल्याची पॅकेटं जास्त घेतली होती, कारण मला बिर्याणीसाठी खड्या मसाल्याची जास्त गरज पडते म्हणून. आणि कपड्याच्या साबणा एक तिथं स्वस्त पडतात म्हणून एवढी शॉपिंग मी केली.